हा कोणी सांडलं पाणी? हा कोणी सांडलं पाणी? कोणी सांडलं? दोघाला भांडलं पाहिजे. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मिनी व्लॉग मध्ये. मी बापू कांबळे. सकाळ सकाळ चहा पिऊन सगळेजण तयार झालतो. महाशिवरात्री होती, देवाला जायचं होतं, पण काही कारणास्तव कॅन्सल झालं. आयला दिलं दुकान उघडून, सगळ्या माळा वेळा टकाटक लावल्या. समर्थ आमचा एसी पुढं रुमाल धरून बसला होता. मला झालती सर्दी, ताप, खोकला अचानक आला. गेलो मग दवाखान्यात नंबर लावायला. डॉक्टर पाशी नंबर लावला आणि थेट आलो घरी. ते जेवायच बसलो. आवरून जायचं होतं, ड्युटीचं टाईम होतं. परत आलो दवाखान्यात, पहिला BP चेक केला. मग डॉक्टरने तपासलं, गाडीला थांबवून ठेवलं होतं त्यासाठी. परत डायरेक्ट गाडीत चढलो, थेट निघालो सांगलीला. आलं तासगावात तर चिल्लरचा लय प्रॉब्लेम होतो. सगळ्यांना चिल्लरचं वाटत बसायला लागते आणून कंडक्टरला. परत आलो मग सांगलीमध्ये, तर या सावकारांनी दिलं पियड्यावर दिला ताव मान्यानं मी. परत आला प्रकाश रावलांचा पोल, या म्हणलं सरबत घेऊन. घेतला मग तिघांनी सरबत, घरघरीत ताव दिला. तिथनं त्यांना भेटून बसलो, मग गाडीमध्ये आलो. पहिल्यांदा गोळ्या खाऊन घेतल्या, लईच ताप या लागला होता. आवरून आलो मग तासगावमध्ये. तिथं भेटली छोटीशी हिरोईन, तिला पण गाडीत घेतलं. तर तासगावात हे आजोबाचं वेगळंच गणित, उतरण्यासाठी सरा बाजूला. तासगावमधनं चाललो तो विट्याला, मानेन मी. आलो तर दोडके होता कंट्रोलला, त्याच्यापाशी गाडी मांडली. ताप आल्यामुळे मुदुटीला पण मजा येत नव्हती. मग आलो कातरखटावमध्ये, हिरवीनेनं बाय केलं. तिथनं आलो दहीवडीत. मग काय चहा प्यायचं नियोजन झालं. तर शिंदे आजी म्हणल्या आज उसाचा रस्त्या. मग काय त्यांनी उसाचं 3 रस दिलं, घरघरीत तावून हाणला. मानेन चिकटे होते. मग काय सोडतोय. आलो तर दहीवडी स्टँडवर, सगळ्या नवीनच बस लागल्या होत्या. तिथनं आलो फ्रीचा चहा प्यायला नातेपुत्याच्या कॅन्टीनला. जंक्शनमध्ये गाडी कोणतर आडी लावली ती. रस्त्याला लावायची पद्धतच असते माणसाची. मग काही 54 फट्यावर पॅसेंजर उतरवले, चिकट्याला सोडला डेपोपाशी आणि स्टँडवर आलो. बापूपाशी गाडी मांडली. मग गाडी डेपोत सोडली आणि आलो घरी. जेव्हा बसलो तर भाऊन आपला व्हिडिओ आला, तर व्हिडिओला नक्की फॉलो करून जावा. बाय.